नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर आज आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटत आहोत आणि आज आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे आमच्याकडे होळीचा पाडवा म्हणजेच धुळवड म्हणजेच आजच्या मराठी भाषेत धुलीवंदन. तर या धुळवडीला आमच्याकडे काढलं जातं सॉन्ग. हे सॉन्ग काय असतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. फार पूर्वीपासून आदिवासी समाजामध्ये होळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे अनन्यसाधारण महत्त्व आजही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी या आधुनिक जगामध्ये काळाची गरज बनली आहे. आणि ही काळाची गरज का आहे तर आदिवासींचं आदिवासीत्व टिकवून राहावं याच्यासाठी हे जे सण आहेत, या ज्या रीतिरिवाज आहेत, हे ज्या परंपरा आहेत त्या टिकवणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे आम्हीसुद्धा या ठिकाणी सोंगाचा कार्यक्रम आयोजित केला. खरंच खूप छान वाटलं हा सोंगाचा कार्यक्रम केल्यानंतर. कारण काय झालं होतं तर मध्ये कुठेतरी हा सॉन्गचा कार्यक्रम बंद झाला होता, परंतु कालच्या कार्यक्रम करताना खूप मजा आली. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये तयार झालो. हा आमचा अक्षय भाऊ आहे, दर्शन आहे, हा संजय भुकटे, अंकुश भुकटे, साहिल केंगले, त्याच्यानंतर दशरथ केंगले, प्रकाश भुकटे अर्थात धुंदा, दर्शन भोपळे, अशी ही मंडळी सगळी जमली आणि वेगवेगळे वेशभूषा केली. हा आमचा यशदादा नारद मुनी झालेला पांढरी केसांवाला. आणि मग सर्वांनी वेशभूषा केल्यानंतर सगळेजण वाडीतील प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी सोंगाचा कार्यक्रम करत असत. आणि मग हा सोंगाचा कार्यक्रम केल्यानंतर त्या घरातून खोबऱ्याची वाटी, त्याच्यावरती गूळ आणि तांदूळ आणि सोबत 10-5 रुपये घेतली जायची. हे सगळं गोळा करून सगळी मंडळी प्रत्येक घराघरात जाऊन आपल्या सॉंगांचा खेळ करून त्या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाटत होते. आम्ही फक्त आमची वाडी, लिंबोणीची वाडी आणि लोहारवाडी या ठिकाणी फिरलो आणि अतिशय असा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला. हा उत्स्फूर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. दुपारची वेळ होती तरी आमच्या तिकडे मोडा असतो, त्या मोड्याला सगळी लोक जमली होती आणि आमचा हा खेळ पाहण्यात सगळ्यांना आनंद वाटत होता. लोहारवाडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला चांगलं आदरातिथ्य भेटलं. यामध्ये विशेषतः दशरथ केंगले, दिनेश भुकटे, त्याच्यानंतर अक्षय केंगले, मी स्वतः, प्रकाश भुकटे आणि राहुल भुकटे हे आमचे गुरुजी, अशा सगळ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन हा कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पाडला. अशा ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ज्या लोकांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांचं एकदा आमच्या टीमच्या वतीनं आभार. हे आमचे देवरामदादा यांनी नेहमी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नेहमी मदत असते यांची. अक्षय केंगलेचा भन्नाट डान्स, प्रकाश केंगलेंची अदाकारी, दिनेश भुकटे आणि अंकुश भुकटे आणि साहिल केंगले